स्वामी भक्तांनो, नागपंचमीचा दिवस केवळ सर्पपूजा नव्हे तर रक्षण, श्रद्धा आणि स्वामीच्या कृपेच्या दिवशी अनुभव घ्यायचा प्रसंग आहे. आजही ही कथा आहे अशाच एका भक्ताची, ज्याचं जीवन एका छोट्याशा दिव्यामुळं वाचलं आणि त्या दिव्यामागे होती स्वामी समर्थांची रक्षण छाया. हे प्रकरण आहे पुण्याजवळच्या एका गावात राहणाऱ्या कुलकर्णी कुटुंबाचं. घरात 4 माणसं, आई, वडील आणि 2 मुले. श्री समर्थांचे ते निस्सीम भक्त. दररोज घरात स्वामींचा जप, नामस्मरण आणि संध्याकाळी दिवा लावायची सवय. नागपंचमी जवळ आली होती. भक्त कुलकर्णीबाईंना रात्री एक अजब स्वप्न पडलं. एक फणेदार नाग त्यांच्या स्वप्नात येतो आणि म्हणतो, बाई, उद्या घराच्या दारात एक तेलाचा दिवा ठेव. काळजी करू नकोस, मी आहे. त्यावेळी त्या नागाचं रूप बदलतं आणि क्षणभर त्या नागात त्यांना स्वामी समर्थांचं तेजस्वी रूप दिसतं. त्या भीती आणि भक्तांनी भरलेल्या जागेवर त्या बाईंनी डोळे उघडले. दुसऱ्या दिवशी नागपंचमी होती. बाईंनी काही न विचार करता स्वप्नात सांगितल्यानुसार घराच्या दारात एक छोटा मातीचा तेलाचा दिवा लावला. गावातल्या इतर लोकांना ते हसण्याजोगं वाटलं, पण कुलकर्णी कुटुंबाने ते श्रद्धेनं केलं. रात्री 9च्या सुमारास अचानक घराबाहेर विजेच्या वायरमध्ये शॉर्ट सर्किट होतो. मोठ्या ठिंगण्याचा आवाज. परंतु जिथे दिवा ठेवला होता तिथे त्या वायरने पेट घेण्याचा प्रयत्न केला, पण तेलाचा दिवा पेटत असलेला भाग थोडासा ओलसर होता आणि तिथे अग्नीचा प्रसार झाला नाही. अग्नी तिथेच थांबली. घर आणि संपूर्ण कुटुंब वाचलं. संपूर्ण कुटुंब थक्क झालं. ते लगेच स्वामींच्या मूर्तीसमोर जाऊन वंदन करत म्हणाले, स्वामी, हे तुमचंच काम. तुम्हीच त्या नागरूपात आम्हाला इशारा दिला आणि दिव्याच्या निमित्ताने घर वाचवलं. त्या दिवसापासून त्यांच्या घरात प्रत्येक नागपंचमीला विशेष दिवा लावला जातो आणि स्वामींची पालखी नेली जाते. कधी कधी आपल्याला स्वप्न, संकेत किंवा साधं अंतःकरणही काही सांगतं, पण श्रद्धा असेल आणि निस्सीम विश्वास असेल तर स्वामी समर्थ आपलं रक्षण नक्की करतात, अगदी नागरूप धारण करूनही. जय जय स्वामी समर्थ.